काही दिवसापूर्वी मी फ्रूट पीलिंग पावडरचे शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, पण ती कशी वापरायची आज मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले एक वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून ही पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट करायची आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही रोज वॉटरसुद्धा यूज करू शकता, पण माझ्याकडे रोज वॉटर नव्हतं त्याच्यामुळे मी पाणी टाकलं आहे. आणि याची चांगल्या प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपल्या चेहऱ्याला आपल्याला लावता येईल. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची एक थिक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जी आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहोत. कसलेही लम्स याच्यामध्ये राहता कामा नये. लम्स पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत. बघू शकता ही अशी पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. तर आता मी दाखवतो ती कशी लावायची. मी अगोदर थोडी लावली होती, पण व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे तशी ती तुम्हाला संपूर्ण चेहऱ्याला पेस्ट लावून घ्यायची आहे. फोरहेडवर, नोजवर, गालांवर सगळीकडे ही पेस्ट अप्लाय करून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने ही पेस्ट तुम्हाला लावायची आहे. संपूर्ण चेहऱ्याला ही पेस्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लावता आली पाहिजे. तुम्हाला जर लावता येत नसेल, तर हाताने लावता येत नसेल तर तुम्ही याच्यासाठी ब्रशचा वापरसुद्धा करू शकता, पण मी ही पेस्ट हातानेच लावतो आहे. खाली मानेवर सुद्धा ही मी पेस्ट लावून दाखवत आहे तुम्हाला. चेहऱ्याबरोबर मानेचा भागही थोडा टॅन झालेला असतो, त्याच्यामुळे तिथेही लावणं खूप गरजेचं आहे. फक्त चेहराच महत्त्वाचा नसून मानसुद्धा महत्त्वाची असते. त्याच्यामुळे आपली स्किन इवन दिसते. त्याच्यामुळे मी मानेलासुद्धा लावलेलं आहे आणि यात बऱ्यापैकी उरलेली असल्यामुळे मी ही चांगली पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला परत लावून घेत आहे. आपलं प्रोडक्ट वाया जाता कामा नये. आता ही संपूर्ण पेस्ट लावल्यानंतर ही पेस्ट आपल्याला सुकू द्यायची असते, म्हणजे साधारण 10 ते 15 मिनटं ही ड्राय होण्यासाठी आपल्याला ठेवावी लागते चेहऱ्यावर. बघू शकता संपूर्ण लावून झालेलं आहे माझं. आता ही मी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे. 10 ते 15 मिनटानंतर बघू शकता तुम्ही ही पूर्ण आता ड्राय झालेली आहे पेस्ट. बघू शकता तुम्ही ड्राय झाली पूर्ण. त्याच्यानंतर मी ती धुवून घेतली. बघू शकता तुम्ही चेहरा चांगला स्वच्छ निघालेला आहे आणि याची बेनिफिट आपल्याला लगेच मिळणार नाही. त्याच्यासाठी रोज याचा वापर करावा लागेल.